काय सांगू आता तुम्हाला, वास्तविक पाहता हातानेच भस्म लावलं गेलं पाहिजे. मग तुम्ही भस्म निर्माण करू शकतात घरी. कसा निर्माण करायचं सांगतो तुम्हाला. रानशिवणी असते ना, रानशिवणी जंगलात सापडणारी गोवरी, त्या गोवरीला त्या ठिकाणी घ्यायचंय, घरी आणायचंय, आणून त्या गोवरीला कापुराने तिला पेटवायचंय, पेटवून तिच्यावर साजूक तुपाची आहुती करायची आणि साजूक तुपाची आहुती करताना शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे. कोणता मंत्र? शिवगायत्री मंत्र. कोणता शिवगायत्री? माझ्या पाठीमागे म्हणा, एकदा म्हणून दाखवेल, बाकी तुम्ही घरी सर्च करून मग नंतर म्हणा. हो, आणि तो शिवगायत्री मंत्राची ताकद अशी आहे मायपो, की त्या मंत्राने त्या ठिकाणी भगवान शिवांना आपण त्या ठिकाणी आकर्षित करू शकतो. जसा मूळ गायत्री कोणता आहे बरं? कोण म्हणतं पूर्व तुमच्यामध्ये गायत्री मंत्र? पोरव कोण म्हणतं रे? हात वर करा बरं. गायत्री मंत्र कोणाला येतो? उभे राहून म्हणा, उभे राहून म्हणा. कोण म्हणतंय? मी पोरांना सांगितलं ना आजी. म्हणा म्हणा. ओम भूर भुवस्वः तत्सवितुर भर्गो देवस्य धीमहि धियो यो ना. असा मंत्र शिवगायत्री मंत्र आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे म्हणा, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. परत एकदा म्हणा, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा आहे शिवगायत्री मंत्र. याचा जाप केल्यानंतर, जाप करत करत आपण त्या ठिकाणी ते पूर्ण जाळल्यानंतर जेव्हा राख निर्माण होतो त्याला वस्त्रगाळ करायचं. काय करायचंय? त्याच्यामध्ये खडा राहिला तर काय होतं तेच आपल्याला कथेत ऐकायचं पुढे. आणि मग त्या भस्माला घेऊन आपण महादेवाच्या पिंडीवर आरती करताना भस्म त्या ठिकाणी टाकायचंय. तिला भस्म आरती म्हणतात किंवा भस्मस्नान म्हणतात. असं महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी, दर महिन्याच्या शिवरात्रीला, कमीत कमी नाही पूर्ण महिनाभर जमत, शिवरात्रीला तरी भस्म स्नान व्हायलाच पाहिजे, भस्म आरती व्हायलाच पाहिजे. त्याची ताकद अशी आहे, स्वतः महादेव भस्म आरती करताना नाचू लागतात त्यांच्या अंगावर भस्म पडल्यानंतर. वास्तविक पाहता महादेवांना आवडतं चिता भस्म. कोणतं आवडतं? चालू जळलेली जी चिता आहे तिचं ताजं भस्म महादेवांना आवडतं. ती आणायची ताकद आहे का कोणामध्ये? नाही ना. मग त्यामुळे पर्याय म्हणून आपल्याला हे भस्म आहे. कोणतं? गोवरीचं भस्म. हे जर आपण त्या ठिकाणी गेलं तर ते सुद्धा आपल्याला तेवढंच प्रिय आहे, तेवढंच प्रिय आहे. म्हणून गड्याओ, त्या ठिकाणी आपण त्या भस्माने महादेवाचं स्नान केलं की महादेव सुद्धा प्रसन्न होतात. भस्म आरती त्या ठिकाणी महादेवांना प्रिय आहे, भस्म लावणं प्रिय आहे. आणि ते भस्म लावलं की महादेव खुश होतात. एकदा काय झालं, महादेव असंच अंगाला भस्म चर्चित होते, भस्म लावत होते. गडबड आहे का मागे? इकडे बघा तुम्ही. भस्म अंगाला लावत असताना भस्मातून एक खळा पडला. काय पडला? आणि त्या खळातून एक आसूर निर्माण झाला. त्या आसुराचं नाव ठेवण्यात आलं भस्मासूर. काय नाव ठेवण्यात आलं? हा भस्मासूर एवढा खतरनाक होता, याला सांगण्यात आलं बाबाने, हे भस्मासुरा, तुझा भस्मापासून जन्म झालाय, तू एक काम कर, तुझं आजपासून एकच काम, जायचं मला भस्म आणायचं, जायचं मला भस्म आणायचं. भस्मासूर दररोज जायचा, भस्म घेऊन यायचा आणि बाबांना द्यायचा. भस्मासूर दररोज जायचा, भस्म घेऊन यायचा, बाबांना द्यायचा. बाबा भस्माने स्नान करायचे. बाबा लई खुश झाले त्याच्यावर. नेमकं भस्मासुराला योगायोग कोरोना काळ सापडला. कोरोना काळामध्ये काही भस्माला कमी होते का? कोरोना काळात दररोजचं भस्म, नवीन नवीन भस्म. प्रेत वेटिंगला लागायची, वेटिंगला.
भावाची लई मजा होती तेव्हा, भारी भारी बसणं, नवीन नवीन. काय वाईट होतो, विनोदाचा भाग सोडा, पण कोरोना काळाने माणसाचं जीवन किती कमी किमतीचं आहे हे दाखवून दिलं. ज्यांना वाटत होतं आमच्या परिवारासाठी आम्ही खूप इम्पॉर्टंट आहेत, आमचा परिवार आमच्याशिवाय जगू शकत नाही, त्या लोकांनी पाहिलंय पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच परिवारातले लोक जवळ येऊन बोलायला तयार नव्हते. कोरोना काळात इथं जेवढे बसलेत ना तुम्ही, जेवढे सगळ्यांनी आपल्या जवळचा कोणी ना कोणी घालवला आहे, कोणी ना कोणी गेलंय प्रत्येकाच्या जवळचं. काय वाईट काळ होता हो, माणसाने माणुसकी त्या ठिकाणी सोडली होती. पण अशाही काळामध्ये काही लोक अशी होती जी माणुसकी पाडत होती, भुकेलेला अन्न देत होती, तहानलेला पाणी देत होती. त्या काळात दानशूर लोक सुद्धा भरपूर झालीत बरं का, ही लक्षात घ्या. कोरोना काळ आम्ही सुद्धा वाईट पाहिला आहे. त्या काळात सुद्धा मुलं होती माझ्याकडे, वाईट हे होतं सगळं, आणि प्रसिद्धी नव्हती, कोणी ओळखत नव्हतं, कोणाशी परिचय नाही, फार अवघड काळ होता. परंतु देव सर्व तारून नेलो, कोणालाच काही झालं नाही आमच्या सगळ्या पोरांसहित आम्हाला. आम्ही फक्त त्यावेळेस गुडवेललाच पकडलो, गुडवेल गुडवेल घ्यायचा आणि त्याचा काळा पाजायचा, पोरांनाही पाजायचा ना आम्ही प्यायचं. चाललं बा, खरं खोटं देव जाणे. आता एप्स्टेन फाईलमध्ये तर म्हणतात ते निर्माण केलं गेलं होतं, कोरोना निर्माण केला गेला होता. श्रीमंत लोक जगावर कंट्रोल करण्यासाठी काय करतील सांगता येत नाही बरं. म्हणून आपण सर्व गरीब आहोत, गरीबच. आता ग्रामीण भागामध्ये आपण गरीबच आहोत बा, आपण कुठं श्रीमंत. इथं आहे का कोणाची 100-200 कोटीची प्रॉपर्टी? नाही. श्रीमंत कोण आताच्या काळात? 2-5 लाखवाला श्रीमंत नाहीये, 100-200 कोटीची प्रॉपर्टी तो श्रीमंत आहे. आपण सगळे साधारण आहोत, आपण गरीबच आहोत. आपल्याला गावातल्या गावात वाटतं आपल्याला की 2-4 बंगले 10-20 बिघे जमीन झाली की आपण श्रीमंत आहेत. आपण काहीच नाही, लोक लय श्रीमंत आहे. अजून सांगू तुम्हाला, फार श्रीमंतीची अपेक्षा करू नका, गरिबी चांगली. मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पायो राम भजन में, 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 जो सुख पायो राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में. मन लागो मेरो लागो रे लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो, मनडो लागो, हा मनडो लागो, लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे, जय हो. लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो. मन लागो मेरो यार फकीर में, मन लागो मेरो यार फकीर में, जो सुख पाया. जय हो. हरि बोल. बोलो, जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. तुम्ही जेवढे पोरं बसलाय, असं कोण आहे बरं तुमच्यामध्ये जो विराट कोहलीला ओळखत नाही? हात वर करा बरं. सगळे ओळखतात ना विराट कोहलीला? सगळे ओळखतात, सगळे फॅन आहेत त्याचे. एवढा मोठा कोहली आणि त्याची पत्नी, विराट कोहली क्रिकेट जगतातला बादशाह आहे, आणि त्याची पत्नी बॉलिवूड मधली
राणीच आहे, क्वीन आहे. काय ताकद आहे दोघं पती पत्नींची, की तिचं बॉलिवूडमध्ये जगतं, याचं क्रिकेटमध्ये जगतं. दोघं एवढे श्रीमंत आहेत, काय सांगावं तुम्हाला. अब्जो खब्जो रुपयाची त्यांची त्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. एवढी प्रॉपर्टी असून सुद्धा ते दोघं जण कुठं गेलेत माहिती तुम्हाला? वृंदावन मध्ये आलेत. कुठं आलेत? वृंदावन मध्ये. वृंदावन मध्ये आल्यानंतर प्रेमानंदजी महाराजांच्या समोर बसले. जे आले होते त्यांची करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, अब्जो रुपयाची प्रॉपर्टी आहे, ज्याच्या समोर बसलेत तो फकीर आहे. काय आहे? काय प्रॉपर्टी नाही. अंगावर फक्त पिवळं वस्त्र परिधान केलंय, त्याच्याशिवाय काही प्रॉपर्टी नाही. जे आहे कोणी भक्त येतात, गाडीमध्ये बसून गेलेत, चाललेत तेवढंच सगळं चालू आहे. दररोजची परिक्रमा. फक्त त्यांच्याकडे साधना आहे, त्यांच्याकडेही संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीचं नाव आहे राधा. काय संपत्ती नाव? काय? राधा. त्या राधा नामाच्या संपत्तीने एवढे श्रीमंत झालेत प्रेमानंद महाराज की त्यांच्याकडे विराट कोहली सारखा एवढा मोठा सेलिब्रिटी, अनुष्कासाठी सारखी एवढी मोठी सेलिब्रिटी दोघं येऊन बसतात आणि सांगतात, गुरुजी हम आज से आपके हो गए, आज से हम आपके हो गए, आप हमारा स्वीकार कर लीजिए. हमारे पास कुछ नहीं था गुरुजी, आपकी वजह से हम नाम के धनी हो गए. कशाचे? नामाचे. तो विराट कोहली आहे ना, जवळ काय ठेवतो माहिती तुम्हाला? ते यंत्र ठेवतो, यंत्र. काउंटर ठेवतो, काउंटर. नामाचं काउंटर. काय सांगावं गड्या हो तुम्हाला. त्या विराट कोहलीला माळेची किंमत कळली, तुळशी माळेची. आपल्याला कधी कळेल? बोला बोला. माझ्या कथेचं असं असतं बुवा, मी कथा जिथं करतो ना त्या गावात कमीत कमी 11 पोरं तरी माळकरी व्हायला पाहिजे. हो, काही महिला तरी माळकरी व्हायला पाहिजे, तर फायदा आहे. नाही तर काही कथा करून करून काय करायचं? बरोबर का नाही? आता तुमच्या गावाला आहे अजून 2 दिवस. बघू काल्याच्या कीर्तनात देवाने कोणाला बुद्धी दिली तर. हो, शेवटी तुमची इच्छा, बळजबरी कोणाला नसते, पण व्हायला पाहिजे. काहीतरी बदल होत असेल तर फायदा आहे, अन्यथा काय कामाचं आहे. एवढा मोठा माणूस तो सुद्धा माळकरी होण्यासाठी तरसतोय. महिला मंडळ, माळ हे जीवनाचं कल्याण करणारं साधन आहे. गळ्यातली तुळशीची माळ ही दररोज 108 तीर्थांचं स्नान करवते माणसाला. किती किती? 108. जिवंतपणे तुळशीची माळ धारण करणं गरजेचं आहे. मेल्यावर काही फायदा नाही गळ्याहो, जिवंतपणे गळ्यात तुळशीची माळ असावी. नंतर काय फायदा आहे? काही लोकांना फार वयस्कर होऊन जातात तेव्हा त्यांना आठवण येते. बरं, एक काम करा, माळ घेतली ना तर माळ जप करत चला. जप, ध्यान करत चला. ध्यान करता का तुम्ही? ध्यान कोण करतं? ध्यान तुमच्यामध्ये ध्यान करायचं, डोळे बंद करून घ्यायचं, नामस्मरण करायचं. इथं बसलेत ना, 80% लोक डिप्रेशन मध्ये. कशामध्ये? डिप्रेशन मध्ये. डिप्रेशन मधून निघण्यासाठी जर कोणता उपाय असेल तर तो ध्यान आहे. काय आहे? ध्यान. नेहमीच बोलून साध्य होत नाही बरं का, फार लक्ष देऊ नका. प्रत्येकाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. कधीतरी मौन राहणं शिका. कधीतरी न बोलता सुद्धा काही प्रॉब्लेमचं सोल्युशन निघतं. पण अलीकडे लोक प्रत्येकाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडतायत. का तुम्ही प्रत्येकाशी वाद करतायत? वाद करू नका. पहिले मैं होशियार था, दुनिया को समझाने निकला था. फार लक्ष देऊ नका माझा शब्द. पहिले मैं होशियार था, दुनिया को बदलने निकला था. आज मैं समझदार हूँ, खुद को बदल रहा हूँ. खुद को बदल रहा हूँ. हुशार होऊ नका, समजदार व्हा. स्वतःला बदला, जगाला बदलायच्या भानगडीत पडू नका. ज्याने जगाला बदलायच्या भानगडीत पडलाय ना, जगाने त्याला बदलून बाजूला ठेवून दिले. हे जग बदलणार नाहीये. स्वतःला बदला, स्वतःसाठी करा. कधीतरी न बोलता काही कामं करत चला. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवू नका. एक सांगू, समोरचा खूप बोलतोय, त्यावेळेस परत त्याला उत्तर देऊ नका. शांत राहा, बोलणंच बंद करा. त्याच्याकडे फक्त पहा. 2 मिनिटं बोलेल, 5 मिनिटं बोलेल, 10 मिनिटं बोलेल, 15 मिनिटं बोलेल, आपोआप शांत होईल. त्याला लाज वाटायला लागेल, अरे आपण बोलतोय, समोरचा बोलतच नाही. भांडण थांबेल की नाही? थांबेल की नाही? पण उत्तरला उत्तर दिलं की भांडण वाढेल का थांबेल? वाढेल. कधीतरी शांत राहा. हो, मौन, ध्यान करत राहायचं. पण ते ध्यान करताना, माळजप करताना लोकांना दाखवायचं नसतं बरं का. नाहीतर काही लोकांना दाखवल्याशिवाय ध्यानच करत नाही.
काही फायदा आहे का त्याला? नाही फायदा. माळजप करतायत ना, ध्यान करताना कधीच त्या ठिकाणी दाखवायचं नाही. आपलं आपलं नामस्मरण करायचं आणि त्याच्यातला आनंदच वेगळा आहे. हो, त्या ध्यानातला आनंद वेगळा आहे. आमची एक काकू आहे ना, काकू नामस्मरण करायची. मला माहित नाही सांगितलं की नाही. ध्यान करायची, नामस्मरण करायची, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पण ती काय करायची, मुद्दाम जोरात बोलायची, गलीमध्ये ऐकू यायला पाहिजे असं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तिने रामकृष्ण हरी सुरू केलं का सुनबाई बी म्हणायच्या, चालू जाय दली ना ते आवरावून आते इन चालू आहे. गलीमधल्या बाया म्हणाय सुरू करही नाही आते, आई आवरावून आते, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चालू राहायचं म्हातारी घरात बसली. घरात बसली म्हातारी, रामकृष्ण सुरू केलं का सुनबाया बाहेर निघून जायच्या. कारण म्हातारी सांगायला यावं बसत जावं, रामकृष्ण हरी करो, रामकृष्ण हरी करो, रामकृष्ण. सुनबाया म्हणे वायबार केंद्र चालू जाय, आपण बाहेर निघायचं. तेव्हा बाहेर निघून जायच्या. म्हातारीने रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी करता करता घरात मांजर होती. मांजरलाही माहिती होतं दल्लीन चालू जाय का दल्लीन बनवून देऊ असं. ते सांगत घरी मांजर होती. दल्लीने रामकृष्ण हरी सुरू जाय आणि मांजर दूध ठेवलं होतं, दूध गॅसवर. मांजर गॅसवर दूध पागी, मांजरने पेवा सुरुवात केली. दल्लीने आरोया, रामकृष्ण हरी व रामकृष्ण हरी ना, रामकृष्ण हरी ना. सुनबायांना काय माहिती, सुनबाई वाटतं दररोज वाई काय नवीनचे. मांजर दूध पेत जाय आणि रामकृष्ण हरी ना, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हातारी ओरडून ओरडून थकली. म्हातारी माळ लिहिली, रामकृष्ण हरी. जशी माळ फेकी तशी माळ मांजरना गायमा पडणे. मांजर बी फॉर्म माहिती म्हणजे आपण मायकरी होत. काय बसले होते बघ, केव्हापासून तोंड असं लपून आणि काय हसायला लागले. चेहरेच बदलले तुमचे. मला समजलं यांचा आता काय दोष पाहिजे. असे वा मांजरना काय माळ पडली, मांजर फॉर्म फिरायला लागले. नवीनच माळकरी होती. उंदरे म्हणे बाई बरंच आहे वो, टेन्शन बी ठीक आहे. तेसले काय माहिती होतं मांजर सिजनेबल माळकरी शेवा. मांजर फक्त सरावन वाटते करे नाही. असंही जीवन जगू नका. जीवनात तत्व महत्वाचे आहे. तत्व असलं की जीवन माणूस पुढे जाऊ शकतो, अन्यथा काही कामाचं नाही. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी, हरीशी करुणा येईल तुझी, हरीशी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, हरीशी करुणा येईल तुझी, हरीसी करुणा येईल तुझी. बोला हरे मुखे मना, हरे मुखे मना. बोला बोला हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरे मुखे मना, हरे मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, मुखे मना, हरे मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. देवाचं नामस्मरण एक तत्व नाम दृढ पाहिजे ना, दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. जसं त्या ठिकाणी मापो भस्म कमी होऊ लागलं वा यायला, भस्मासूर घाबरला. भस्म कमी येतं, बाबा काय करू. बाबांनी भस्मासूर म्हणले मग काय करायचं. बाबा मला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद द्या म्हणे, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचं काय व्हायला पाहिजे. तथास्तु तथास्तु बोललं. भस्मासुराने तेच सुरू केलं. याच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर हात ठेव, भस्म आणायचा. एके दिवशी पार्वती आई साहेबांना पाहिलं, त्याच्या मनात पाप जागृत झालं.
तुम्हाला जर बोलण्याच्या डोक्यावर हात ठेवला तर काही टेन्शन राहणार, मग देवच आपण आहेत. याला म्हणतात गुरुची विद्या गुरुवर चालवणं. असे बरेच आहेत बरं का या जगामध्ये, त्यासले आपण तयार करून ते आपल्या डोक्यावर हात ठेवतो. हो असं होतं. पण शेवटी महादेव आहेत ते. जगातले सगळ्यात मोठे गुरु कोण आहेत माहिती तुम्हाला? महादेव आहेत. कोण आहेत? पहिले आदिनाथ गुरु. हो सकळ सिद्धांचा पहिले गुरु ते आहेत. जसं भोलेबाबा पुढे बाबांच्या मागे लागला तो, बाबांच्या डोक्यावर हात ठेवून बाबा पुढे पडायचे. पडा बाबा, पडा पडा पडा, मागे पडा, धावा मागे, भस्मासूर. पडा 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 पडा.